चाकण पालिकेत दणदणीत विजय साकारला राष्ट्रवादीच्या काही नूतन नगरसेवकांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितले जाणून घेऊया। मी पहिल्यांदाच उमेदवार म्हणून पण उभी आहे। म्हणजे मुलाखत पण म्हणजे माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत। पण जरी नवीन चेहरा असला तरी संकल्प नवे आहेत, विचार नवे आहे आणि साहजिकच विकास पण नवीन होणार आहे। एक अनुभव आहे आमच्याकडे, अनुभवी उमेदवार आहे आणि एक नवीन आहे। जुने आणि नवीन असे दोन्ही मिळून आमचे संकल्प छान प्रकारे आम्ही येत्या 5 पंचवार्षिकमध्ये आम्ही योजू आणि छान प्रकारे विकास करू। ज्या पद्धतीने सर्व मतदार बंधू भगिनींनी आमच्यावरती विश्वास टाकला आणि भरघोस मताने आम्हाला विजयी केलं, तर त्याच पद्धतीने भरघोस कामं करण्याचा येत्या पंचवार्षिकमध्ये आमचा विचार आहे। त्यांसाठी खूप साऱ्या संकल्पना आहेत, जसं की हिरकणी ग्रुप आहे, त्या पद्धतीने बचत गट आहे, तसंच महिलांसाठी आरोग्यासाठी जे शिबिर असतात, बऱ्याचदा महिला स्वतःच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष करतात, तर त्याची शिबिरं वेळोवेळी भरवली जातील, हेल्थ चेकअप केले जातील, कॅम्पिंग केलं जाईल। त्याच पद्धतीने महिलांसाठी अजून जे लघुउद्योग असतात ते बऱ्यापैकी उपलब्ध करून दिले जातील। आज मन खूप भावुक होतंय। आई वडिलांनंतर या पूर्ण जनतेने मला त्यांची मुलगी म्हणून स्वीकारलं, याचा खरं तर फार मोठा अभिमान वाटतोय आणि माझ्या कुटुंबाचं तर मी मनपूर्वक आभार माननच, परत कुटुंबाच्या बाहेरचे हे जे माझे सगळे भाऊ आहेत त्यांचं मनपूर्वक आभार मानन आणि आमच्या आळीतील प्रभागातील सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानन की त्या सगळ्यांमुळे ही गोष्ट शक्य झाली। पुढच्या काळामध्ये जनतेने जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी सार्थकी ठरवणार आहे। ज्या प्रभागातली आपल्या प्रभागातली जी काही कामं प्रलंबित असतील ती 100% करून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि या पुणे न्यूजच्या माध्यमातून मी हे आश्वासन देते। जो विजय झाला आहे तो आमचा नव्हे, तो जनतेचा विजय। कारण आम्ही गेले 5 वर्ष नगरसेवकाची जी कामं केली, त्याच्यानंतर जे पुन्हा 5 वर्षाचे इलेक्शन झालं होतं तेव्हा देखील आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा आम्ही बरीच कामं केली।